हातकणंगले इथं अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अळते इथं मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहारमधील अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्या सहकार्यानं विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। फैजान नाजिम असमृत 11 वर्षीय परप्रांतीय मुलाचे नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मदरसामधून बाहेर पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण फैजान नजीमचा खून केल्याची कबुली संशयित मुलानं पोलिसांना दिली आहे। हातकणंगले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित विद्यार्थ्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। त्या दिवशी काय घडलं होतं काय सांगा? ये बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है। और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है। बच्चों ने कबूल किया है। तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है। खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है। उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ, उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था, तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ। किधर का है? ये भी बच्चा बिहार का रहने वाला है। आपका नाम? मेरा नाम मौलाना मरगूबुर रहमान। नमस्कार। हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील अळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते। त्या ठिकाणी दिनांक 15/6/25 रोजी 22:45-23 दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष 11 राहणार आत्मज नजीम, वार्ड नंबर 2, गमहरिया पंचायत, बगडहरा, अचल, जोकाहाट, बगदरा, अरारिया, बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथे शिक्षणासाठी होता। त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्ष 14 या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं। त्याचं इंटेन्शन असं होतं की या मदरशामध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं। यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा हे केलेला आहे। आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात। त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला मारले। ते CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे।